मुंबईतल्या शिवडीतील गुप्तावाडी परिसरात आहे आणि याच परिसरामध्ये 17 झोपड्या होत्या। मात्र ज्या प्रकारे स्थानिकांचा आरोप आहे, त्यांचं म्हणणं आहे की मुंबई महापालिकेने विकासकाच्या दबावाखाली इथे ज्या झोपड्या होत्या त्यातल्या 11 झोपड्या अधिकृत होत्या, त्या 11 झोपड्या सुद्धा पाडलेल्या आहेत आणि त्यामुळे इथे आपण बघतोय की विकासकाने आपलं काम सुरू केलं आहे, प्रवेशद्वाराचं काम सुरू आहे। मात्र यामध्ये ज्या इथे झोपड्या करून राहत होते त्यांना मात्र रस्त्यावर राहण्याची वेळ आलेली आहे। का पाडली ही झोपडी, काय कारण आहे? नोटीस पाठवली होती म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेने आम्हाला 3 प्रकारच्या नोटीस दिलेल्या आहेत। प्रथम नोटीस जी आहे त्यांनी असं दर्शवले की पादचारी आणि रहिवाशांना जाण्यायेण्यास त्रास होतो म्हणून आम्ही हा पदपात मोकळा करत आहे। दुसऱ्या नोटीसमध्ये त्यांनी रस्ता रुंदीकरणाचं कारण दाखवलं आहे आणि तिसऱ्या नोटीसमध्ये त्यांनी असं मेन्शन केलं आहे की 18.30 मीटरचा डीपी विकासन रस्ता आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला। कुटुंब रस्त्यावर राहतो, आज कित्येक दिवस रस्त्यावर पडले, लहान लहान मुलं आहेत। ह्याच्याबद्दल बिल्डरला विकासाला का फायदा देण्यासाठीच केलेला मला असं वाटतंय। कारण हे बघा, आता हे केल्या लगेच झोपड्या तोडल्या, लगेच गेट बांधला। ठीक आहे, आम्हाला विकासाला कुठलाही विरोध नाही आहे, पण विकासाच्या धर्तीवर लोकांना न्याय द्यावा। हे इतके वर्ष राहत आहेत, आम्ही यांना लहानपणापासून बघतोय, यांना घरं दिली पाहिजे, आज आमची मागणी आहे। आमची एवढीच मागणी आहे प्रशासनाकडे, आम्हाला इथं घरं द्या, आम्ही जाऊ शकत नाही। कुठे घर देणार? तिथे काम चालू केले ना त्यांनी। आता काम चालू, आता त्याला जाग यायला पाहिजे ना, त्या लोकांना काम। किती दिवस राहणार तुम्ही असे इथे? आता किती दिवस राहणार? आता जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मी राहणार। आयुक्तांकडे आम्ही भेट घेण्यासाठी मेल पण केला, पत्रव्यवहार पण केले, पण अद्याप त्यांनी आमची भेट नाही घेतलेली आहे। नंतर आम्ही गेल्यानंतर त्यांनी ते लेटर एमसीकडे एमसीने एएमसीकडे पाठवलं, एएमसीकडनं ते डीएमसीकडे आलं, डीएमसीकडे आम्ही भेट घेतली असता त्यांनी असं आम्हाला उत्तर दिलं की तुम्ही पीएपी शोधून आणून द्या, आम्ही तुम्हाला 15 मिनिटात तुम्हाला ते घर देतो। आता मला एकच विचारायचं की आम्ही कुठून शोधून आणायची घरं? मुंबई महापालिका आयुक्तांनी तातडीनं योग्य ती कारवाई करून या सगळ्यांना याच प्रभागामध्ये कुठेतरी त्यांचं पुनर्वसन करावं, ही त्यांची मागणी आहे। कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। पुढची बातमी पाहूया। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंनी मुंबईच्या महापौर रितू तावडेंना पत्र दिलंय। मुंबईमध्ये कोकण भवन उभारण्याची मागणी नितेश राणेंनी या पत्राद्वारे केली आहे। कोकणातून मुंबईत येणाऱ्या कोकणवासियांसाठी हक्काचा निवारा मिळावा यासाठी कोकण भवन उभारण्यात यावं अशी मागणी नितेश राणेंनी केलेली आहे। अमरावतीमध्ये पाईपलाईन फुटल्यामुळे पंचवटी ते कांतानगर रस्ता रात्री जलमय झाला होता। पीडीएमसी मुलींच्या वसतिगृहासमोरच्या रस्त्यावरती पाणीच फ्लो होतं। 2 ठिकाणी पाईपलाईन फुटल्यानं लांब अंतरापर्यंत पाणी पसरलं होतं। पीडीएमसी रुग्णालय परिसरात देखील पाणी शिरलं होतं। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो टर्मिनलमध्ये उभारण्यात येणाऱ्या फेडेक्स हबचं उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे। या विमानतळावरून मालवाहतूक करण्यासाठी हे हब महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या जूनपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा सुरू करण्यात येणार आहे। एक छोटासा ब्रेक घेतोय, बुलेटिनमध्ये पाहत रहा एबीपी माझा। तेव्हा